चला टेम्परेचर कन्व्हर्जनवर काही न्यूमरिकल घेऊ आपण. ओके, तर टेम्परेचर कन्व्हर्जनवर आता आपण पहिल्या टाईपचे न्यूमरिकल घेऊ. C इज इक्वल्स टू F-32 डिवायडेड बाय 1.8 इज इक्वल्स टू K मायनस 273. या याच्यावर आपण न्यूमरिकल घेऊ. तर पहिला न्यूमरिकल बघा. कन्वर्ट 45 डिग्री सेल्सियस इंटू अ डिग्री फॅरनहाइट. ओके, कन्वर्ट 45 डिग्री सेल्सियस इंटू डिग्री फॅरनहाइट. तर फॅरनहाइटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर बघा तुम्हाला माहिती आहे C इज इक्वल्स टू F-32 डिवायडेड बाय 1.8 हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तर आपल्याला F काढायचं आहे फॅरनहाइट. सो काय करा, याला इकडं मल्टिप्लिकेशन घ्या. 1.8 इंटू C इज इक्वल्स टू F-32. आता F काढायचं असेल तर हा इकडं प्लसमध्ये जाईल, हा प्लसमध्ये जाईल. तर 1.8 इंटू Cची व्हॅल्यू घ्या 45 आणि ही 32. याला जर सिम्प्लिफाय केलं तर हे येईल 113 डिग्री फॅरनहाइट. ओके, तर डिग्री सेल्सियसचं फॅरनहाइटमध्ये कन्व्हर्जन आपण इथं बघितलं. आता आपल्याला दुसरा पार्ट बघायचा आहे. तर कन्वर्ट 30 डिग्री सेल्सियस इंटू डिग्री केल्विन और डिग्री ॲब्सोल्यूट. डिग्री केल्विन और डिग्री ॲब्सोल्यूट याच्यामध्ये कन्व्हर्जन करायचं. परत तुम्हाला हा दुसरा फॉर्म्युला C इज इक्वल्स टू K मायनस 273. मग केल्विन इज इक्वल्स टू C प्लस, बघा ह्याला काय करा इकडं आणा. तर K इज इक्वल्स टू C प्लस 273. मग Cची व्हॅल्यू टाका 30 प्लस 273. सिम्प्लिफाय जर केलं तर किती येईल 303 डिग्री केल्विन और 303 डिग्री ॲब्सोल्यूट हा येईल. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने नेक्स्ट कन्वर्ट बॉडी टेम्परेचर. एखाद्या माणसाचं टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर 98.6 डिग्री फॅरनहाइट इंटू डिग्री सेल्सियसमध्ये कन्वर्ट करायचं. आता डॉक्टर हे काय आहे, नॉर्मल टेम्परेचर आहे, आपल्या शरीराचं नॉर्मल टेम्परेचर आहे. तर तुम्हाला माहिती आहे C इज इक्वल्स टू F-32 डिवायडेड बाय 1.8. मग C इज इक्वल्स टू F किती दिलं आहे 98.6 मायनस 32 डिवायडेड बाय 1.8. सिम्प्लिफाय जर केलं तर 37 डिग्री सेल्सियस येतं. आता 37 डिग्री सेल्सियस काय आहे, आपल्या शरीराचं नॉर्मल टेम्परेचर आहे. ओके, त्याच पद्धतीने आता परत एक न्यूमरिकल आहे. कन्वर्ट 320 डिग्री केल्विन इंटू डिग्री सेल्सियस. तर 320 डिग्री केल्विनचं डिग्री सेल्सियसमध्ये कन्व्हर्जन करायचं. मग परत तोच फॉर्म्युला C इज इक्वल्स टू K मायनस 273. तर K किती आहे रे 320 आहे मायनस 273. याला सिम्प्लिफाय जर केलं तर 47 डिग्री सेल्सियस येऊन जाते. ओके, तर अशा पद्धतीचे न्यूमरिकल तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. ओके, तर त्याची तयारी करावी. सो राईट डाऊन. चला दुसऱ्या टाईपचा एक न्यूमरिकल बघू. फाइंड द क्वांटिटी ऑफ हीट कंडक्टेड इन 5 मिनिट अक्रॉस अ सिल्वर शीट ऑफ साइज 40 सेंटीमीटर इंटू 30 सेंटीमीटर ऑफ थिकनेस 3 mm if its two faces are at temperature of 40 degree and 25 degree and K is given. K for silver is 0.1. okay, so अपने को क्या करना है, क्वांटिटी ऑफ हीट निकालना है, Q निकालना है. तो Q का फार्मूला आपके पास है ऑलरेडी. ओके, Qचा आपल्याला एक फार्मूला आहे. Q फाइंड आउट करायचे. काय काय दिलं आहे, एरिया दिलं आहे. चांदीची शीट आहे, चांदीच्या शीटची साईज काय दिली 40 सेंटीमीटर इंटू 30 सेंटीमीटर. ओके, तर याला सिम्प्लिफाय केलं तर हे येईल. त्याच्यानंतर डिस्टन्स दिलं आहे. ओके, म्हणजे थिकनेस, कशाची थिकनेस, शीटची थिकनेस किती दिली 3 mm. तर 3 mmचं मीटरमध्ये कन्वर्ट करा. 3 × 10⁻³ मीटर. त्याच्यानंतर टेम्परेचर डिफरन्स दिला आहे. ओके, 40 डिग्री आणि 25 डिग्री, तर 15 डिग्री सेल्सियस येऊन जाईल. आता तुम्हाला माहिती आहे Q इज इक्वल्स टू K
इंटू एरिया θ1 मायनस θ2 इंटू टी डिवायडेड बाय डी. सिम्प्लिफाय करा. केची व्हॅल्यू सिल्वरसाठी दिली 0.1, एरिया दिला आहे 0.12 मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर टेम्परेचर डिफरन्स आला 15 इंटू 5 मिनटं. 5 मिनटं म्हणजे किती रे? 300 सेकंद. 5 मिनटं म्हणजे 300 सेकंद भागिले डी करा. डीची व्हॅल्यू 3 × 10⁻³ याला सिम्प्लिफाय केलं तर हे 18,000 किलो कॅलरी. आता हे किलो कॅलरीमध्येच का? कारण हे तुमचं के कशामध्ये दिले? किलो कॅलरीमध्ये. ओके, म्हणून हे किलो कॅलरीमध्ये येते लक्षात. या टाईपचे न्यूमरिकल करा. सो राईट डाऊन. चला नेक्स्ट न्यूमरिकल बघू टेम्परेचर ग्रॅडियंटचा. ओके, कोणता न्यूमरिकल बघायचा आहे? टेम्परेचर ग्रॅडियंटचा. आता टेम्परेचर ग्रॅडियंटचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, टेम्परेचर डिफरन्स डिवायडेड बाय डिस्टन्स. ओके, तर टेम्परेचर डिफरन्स डिवायडेड बाय डिस्टन्स म्हणजेच टेम्परेचर ग्रॅडियंट. त्याचा एक न्यूमरिकल आपण बघू. तर काय? अ मेटल रॉड ऑफ लेंथ. एक मेटल रॉड आहे ज्याची लेंथ किती आहे? 0.20 मीटर. दॅट मीन्स एवढंच 20 सेंटीमीटरचा रॉड आहे. समजा हे 20 सेंटीमीटर एवढं. आणि काय म्हणलं आहे? हॅज वन ऑफ इट्स एंड ॲट 20 डिग्री सेल्सिअस. एक एंड 20 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि दुसरं एंड जे आहे हे 50 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि फाईंड टेम्परेचर ग्रॅडियंट. तर आता आपल्याला याची टेम्परेचर ग्रॅडियंट बघायची. तर गिवन म्हणजे काय? लेंथ इज इक्वल्स टू डिस्टन्स इज इक्वल्स टू 0.20 मीटर. ओके, आता सेंटीमीटर किंवा मिलीमीटरमध्ये असेल तर याचं कन्व्हर्जन मीटरमध्ये तुम्हाला करावं लागेल. तर θ2 मायनस θ1 म्हणजे काय? 50 वजा 20 बरोबर 30 डिग्री सेल्सिअस हा आला टेम्परेचर डिफरन्स. मग टेम्परेचर ग्रॅडियंटचा फॉर्म्युला आहे θ2 मायनस θ1 डिवायडेड बाय डी. 30 डिग्री सेल्सिअस भागिले 0.20. याला सिम्प्लिफाय जर केला तर 150 डिग्री सेल्सिअस पर मीटर हे याचं उत्तर आलं. तर या टाईपचे टेम्परेचर ग्रॅडियंटचे न्यूमरिकलसुद्धा तुम्हाला जमले पाहिजे. ओके, महत्त्वाचे. सो राईट डाऊन.